माझे 17 वय वर्ष असताना मी प्रेमात पडली आणि देवदास सुधीर ठाकरे ते मला कुठे कुठे घेऊन गेले आणि मी नंतर प्रेग्नेंट राहिली आणि नंतर ते मग धोडी डॉक्टरांकडे घेऊन गेले. कुठे आहे हॉस्पिटल? कासा. मग काय झालं? मग त्यांनी पाडले. ऑपरेशन केलं? हा. ते ऑपरेशन करताना तुझे आई वडील वगैरे होते तिथे की नाही? आई वडील माझे नाही होते, त्यांचे आई वडील होते. त्यांचे आई वडील होते. हा. आणि तोच होता. मग आता तू लग्नाला काय करतो? नाव सांगतो. हा. आता नाही तर ठेवणार असं बोलला. धोडी डॉक्टरने ऑपरेशन करताना तुझे काही पत्र घेतलं होतं? परमिशन घेतली? नाही. तुझी पण नाही घेतली? नाही. वय किती होतं तुझं तेव्हा? 17. 17 वर्ष. हा. काय हॉस्पिटलचं नाव आहे माहिती ना? धोडी हॉस्पिटल. कशाला आहे? हा. आता काय मागणी आहे तुझी? काय पोलिसांनी काय कारवाई केली पाहिजे? केस दाखल केली पाहिजे. त्याला अटक केली का? हा. काय घडलं? कासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 135/2026 BNS कलम 64(2)(ड)69 352 तसेच पोक्सो अधिनियम 2012 चे कलम 4(2) व 8 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी देवीदास सदू ठाकरे याने त्याच्याच गावातील अल्पवयीन मुलगी हिच्याशी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून ती प्रेग्नेंट राहिल्यानंतर तिचा त्रास होऊ लागल्याने तिचा गर्भपात केलेला आहे. याप्रमाणे सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीस अटक केलेली आहे व सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI डोंगरे साहेब करत आहेत. सर, गर्भपात करताना ही अल्पवयीन मुलगी असताना तिच्या कुटुंबाची खरं तर परवानगी घेणं बंधनकारक होतं, तसंच पोलिसांना कळवणं सुद्धा बंधनकारक होतं. अशी काही प्रक्रिया या रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे का? आणि या कुठल्या रुग्णालयात हे गर्भपात करण्यात आलं? यामध्ये त्यांनी धोडी डॉक्टर यांचं नाव घेतलेलं आहे. तर त्या अनुषंगाने FIR मध्ये तसं पीडितेने यांनी नमूद केलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही पुढचा तपास करत आहोत. तर मग हमें जाधील कामाला गेलो तिकडे काय हमें वीट भटेवर जाधील ना, 2-4 महिने तिकडे राहायला लागत असं. तेव्हा ते पोरीने म्हणजे त्यांचा काय असेल ते आम्हाला सांगला नाही, मला सांगला नाही. तर ते त्यांची त्याही आणून ना ती गरोदर होती का काय होती ते पण मला माहित नाही बघा. तर त्यांचे त्याही आणून कशाला आणून सांगतो धोडी डॉक्टर त्याच्याकडे घेऊन गेले ना, ते झालं त्याचा या तशी मला दुसरे ना तिसरे दिवशी माहीत लागलं. तेव्हा त्याची तब्येत नरम होती तेव्हा मी आलो. आता काय मागणी काय तुमची? आता मागणी ते धोडी डॉक्टरवर कारवाई करायची झाली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.